आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी भावनिक दिवस आहे. आज स्वर्गीय अजित पवार यांची पहिली जयंती साजरी करण्यात येत आहे. यंदाची जयंती विशेष ठरत आहे कारण 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या जाण्यानंतरची ही पहिली जयंती असल्याने राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. जयंतीच्या निमित्ताने मध्यरात्री 12 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मारकाला भेट देत पुष्पचक्र अर्पण केले आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार पार्थ पवार आणि जय पवार हे देखील उपस्थित होते. तिघांनीही स्मारकासमोर नतमस्तक होत स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर आज सकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी पक्षातील अनेक वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले योगदान, प्रशासनातील त्यांचा अनुभव आणि जनतेशी असलेले त्यांचे नाते याची उपस्थितांनी आठवण काढली. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्याच्या विविध भागांतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन कार्यक्रम, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. स्वर्गीय अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त राज्यभरातून त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता आणि स्मरण व्यक्त करण्यात येत असून त्यांचे कार्य आणि विचार कायम प्रेरणादायी राहतील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.